पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या कर्जत तालुक्यात वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था आणि अकार्यक्षम प्रशासन यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक त्रस्त झालेत। ही वाढती समस्या लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण बैठक तहसीलदार धनंजय जाधव यांच्या दालनात घेतली। या बैठकीत नगर परिषद, MMRDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते। आमदार थोरवे यांनी अधिकाऱ्यांना झापत तात्काळ रस्त्यांची डागडुजी, वाहतूक नियोजन आणि बॅरिगेटिंगच्या सूचना दिल्या। कर्जत 4 फाटा येथे लवकरात लवकर सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी असा निर्णय झाला असून मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी तांत्रिक प्रक्रिया सुरू केली आहे। तसेच श्रीरामपूल, 4 फाटा आणि संभाजी महाराज स्मारक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। तिथेही आपण बसेस असतील तर आपण तिथे करू शकतो। चांगली आहे, त्याला तर बरोबर चांगली केली जाईल। हा तर बाहेरचा झाला, पण शहरातल्या आतमध्ये जे सोसायटी असतील त्याच्यासाठी पोलीस तिथे जर एकच ठिकाणी केले तर रेल्वे स्टेशन पासून सगळा भाग घेऊन जाण्यापासूनचा सगळ्यांनी तिथे येऊन तिथं मुलांना तिथे सोडावे, तिथं बसेसने फिरून टाळायचे। म्हणजे आतमध्ये बसेस जसं आता दीपकजी सांगताय त्या पद्धतीने आतमध्ये बसेस फिरून ते परत ती जी काय ट्रॅफिक वाढते परत त्याच्यामध्ये ते एक बघा। आणि पुलावर तर तुम्ही भोसले साहेब चांगला तो मुद्दा मांडलाय की जे काय रिक्षावाले आहेत त्यांना एका ट्रॅकने त्याला पण शिस्तबद्ध पद्धतीने उभे करा, तर कोणती रिक्षा तिथे कोणत्या साईडने उभी राहील। त्याच्यामुळे येतात ते प्रत्येक जण जो पुलावर तिथे समोर सोडतोय जिथं आता पूर्णपणे एक बॉटल तयार झालेली आहे आणि तिथे ट्रॅफिक प्रचंड प्रमाणात वाढते, तर ते एक आपल्याला त्याच्यावर बंदोबस्त तुम्ही त्याचं नियोजन करा, सुरू ठेवा। तर तुम्ही म्हणाल का ते डांबर प्लान सुरू होतील मग मी डांबरीचं काम करेल, तर ते बरोबर बोलले। आता मुंबईमध्ये पण काही ठिकाणी आता डांबरीचे रस्ते पावसाळ्यात पण सुरू आहेत, बघतोय आपण सगळे। मग ती पावसाळी डांबर आली असेल ती वापरा ना तुम्ही त्या ठिकाणी, कारण नका सांगू। हा आमचा नंदुशेठ आहे, नंदुशेठला सांगून देऊ ना, तुमचा नंबर 4 वर लावून लाईव्ह चालायचं। ऍक्च्युअली तो चालू होता, मध्ये बिल भरल्यानंतर तो कट झाला असेल। आता टेक्निकल प्रॉब्लेम्सला 2 दिवसात होऊन जाईल ते। चालेल, टेक्निकल काय असं चालू वगैरे केला हँडल करून द्या, ते खड्डे पण भरून घ्या ना 2 दिवसामध्ये तिकडचे। मग आपण त्याच्यावरती परत एकदा भोसले साहेब आपण एक डिवाइसच्या वेगळीपणे बसून परत पोलीस प्रोटेक्शन त्या ठिकाणी देऊन आपल्याला ते कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्ते करावं लागतील। अस्तित्वातले रस्ते आहेत ते बंद होता कामा नाहीत, ते कुठल्या वर्षी चालू करायला लागते। म्हणजे मला काय तुम्ही संघर्ष करायला चालू, पण ते रस्ते सुरू झाले पाहिजे। गेली ना आमची पदाधिकारी निघून, मी काय ती परवा नाही केली, कारण शेवटा हा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तो महत्वाचा विषय आहे। आज तो किती मोठा रस्ता झाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।